दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या बोगद्याच्या भुयारीकरणाच्या कामाचा शुभारंभ। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा श्रीगणेशा। लोकप्रतिनिधींनी कसं वागावं हे समजलं पाहिजे। आमदार गायकवाड बांगरांना मतदानाच्या दिवशीच्या वागण्यावरून एकनाथ शिंदेंनी नाव न घेता टोचले कान। भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर। उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा। प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाचा भीमा कोरेगाव आयोगाकडे अर्ज। तपोवनातील वृक्षतोडीवर तोडगा काढणार। काही लोक पर्यावरणवादी बनून राजकारण करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती 5 सदस्यीय समिती अनुदान विनियोगाची नियुक्ती करणार। चौकशी। राज ठाकरे आज घेणार खासदार संजय राऊतांची भेट। भांडूपमधील निवासस्थानी जाऊन घेणार भेट। बीएमसीसाठी भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी। मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रातून तब्बल 1800 जण इच्छुक। जुन्याच रोटेशन पद्धतीनं आरक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यभरातून याचिका। नव्यानं रोटेशन लागू केल्यानं आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेमधून दावा। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष। मुंबईमध्ये दुबार मतदान टाळण्यासाठी बीएमसी ऍक्शन मोडवर। मुंबईमध्ये पालिका अधिकारी घरोघरी जाऊन करणार तपासणी। मुंबईमध्ये तब्बल 11 लाख बोगस मतदार असल्याचं समोर। नगर परिषदा नगरपंचायतींच्या मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद। बहुतांश ठिकाणी सरासरी 70 ते 75% मतदान। निकाल लांबणीवर उमेदवार टांगणीला, तर स्ट्रॉंग रूम बाहेर प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला पाहण्यासाठी थांबण्याची अनुमती। 21 डिसेंबरला एमपीएससी गट ब ची पूर्वपरीक्षा। निवडणूक निकाल आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी। एमपीएससीच्या परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता। कामठी नगर परिषदेची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची याचिका। अनुक्रमांमध्ये केलेल्या बदलांमुळे मतदार मतदानापासून वंचित। कोर्टाच्या निर्णयाकडे सध्या सर्वांचं लक्ष। निलेश घायवळच्या अडचणी वाढणार। निलेश घायवळ विरोधामध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी। निलेश घायवळ अद्यापही फरार। पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये बेधुंद गाडी चालकाचा प्रताप। गाडी चालवताना गाडीचा टायर तुटला तरी सुद्धा गाडी पळवत राहिला। चालकावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल। पनवेलमधून संशयास्पद कार जप्त। कारमध्ये पिस्तुलासारखं शस्त्र, नंबर प्लेटही डुप्लिकेट। चालकाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचं समोर। नवी मुंबईच्या वाशीमध्ये मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा। वेश्या व्यवसायातून 6 मुलींची सुटका। महिला ऑपरेटरला अटक। सिंधुदुर्गामधील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली। आंगणेवाडीची जत्रा 9 फेब्रुवारीपासून होणार सुरू। रेल्वे तिकीट बुकिंगसाठी होणार गर्दी। मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीमध्ये। पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागातील हवा वाईट श्रेणीमध्ये। भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये दरमहा सरासरी 10 गर्भपात। गर्भामध्ये बाळांमध्ये व्यंग निर्माण होत असल्याचा परिणाम। मातांनी आहाराकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन। डीआरडीओ कडून जेट एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी। चंदीगड डीआरडीओ न बनवलंय फायटर जेट। एस्केप विमान अपघातादरम्यान वैमानिकाला वाचवणार। केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता केलं सेवा तीर्थ। पीएमओ सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार। देशभरातील राजभवनांना मिळणार आता नवी ओळख। राजभवन लोक म्हणून ओळखलं जाणार, तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाणार। टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रायपूरच्या मैदानात दुसरा वनडे सामना रंगणार। सामना जिंकून मालिकेमध्ये अजिंक्य राहण्याचा राहुलची सेना करणार प्रयत्न।